नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यसेवा पूर्व टेस्ट सिरीजमध्ये। या ठिकाणी तुम्ही बघतायत की आपण एकूण 20 टेस्ट डेव्हलप केलेले आहेत, ज्याच्यामध्ये CSATच्या 10 टेस्ट आहेत प्लस GSच्या 10 टेस्ट आहेत। क्वालिटीच्या टेस्ट, दर्जेदार टेस्ट विथ PDF ॲनालिसिस आणि त्याच्यासोबत व्हिडिओ स्वरूपात सुद्धा आपण मॅक्झिमम ॲनालिसिस त्या ठिकाणी करतो आहोत। म्हणजे PDF प्लस व्हिडिओ ॲनालिसिस स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी या टेस्ट आपल्या भेटणार आहेत। आज आपण पुढच्या सेशनकडे जाणार आहोत। याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण आधीचे प्रश्न बघितलेले आहेत। बघा प्रश्न काय आहेत आणि काही जणांना पहिले 1-2 प्रश्न पाहून वाटले की यार एवढे सोपे प्रश्न असतात का, थोडंसं पुढचे गाणे सुद्धा होऊ द्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सगळं तुम्हाला लक्षात येईल की काय आहे। बघा खालीलपैकी कोणी नियोजन आयोगाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्हीही पदे भूषविलेली आहेत। थोडंसं सोप्या पद्धतीचा प्रश्न, वन लाइनर म्हणतोय मी त्याला, ओके। असे काही 1-2 प्रश्न असतातच निश्चितपणे। पंडित नेहरू, मनमोहन सिंग, नरसिंह राव आणि अटल बिहारी वाजपेयी असे ऑप्शन्स तुमच्या समोर आहे। नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन, आता या प्लॅनिंग कमिशनवर अनेक प्रश्न आहे। प्लॅनिंग कमिशनची स्थापना कधी झाली यावर जुन्या काळात खूप सारे प्रश्न विचारले गेले। राष्ट्रीय विकास परिषदेवर प्रश्न विचारले गेले। आता सध्या प्लॅनिंग कमिशनच्या जागेवर नीती आयोग आलाय, मग या नीती आयोगाची आम्हाला व्यवस्थित तयारी सध्या करावी लागते। 11 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। बघा आयोगाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि उपाध्यक्ष सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग हे ते नाव या ठिकाणी आम्हाला माहीत असलं पाहिजे किंवा हे उत्तर आम्हाला माहीत असलं पाहिजे। आपण स्पष्टीकरण बघूया या ठिकाणी काय आहे। बघा इथे जर तुम्ही बघितलं तर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष 1985 ते 1987 या कालखंडामध्ये इथे डॉक्टर मनमोहन सिंग होते 8व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये, आणि अध्यक्ष 2004 ते 14, 10व्या 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग, जे की उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि अध्यक्ष सुद्धा कोणत्या कालावधीमध्ये राहिलेले आहेत ते तुमच्या या ठिकाणी लक्षात येत आहे। स्पष्टीकरण शीट आहे ही, सोल्युशन शीट तुम्हाला या ठिकाणी दिलेली। पुढचा प्रश्न बघा तुमच्या समोर आहे, पहिल्या पंचवार्षिक योजना काळात बघा पहिली फर्स्ट FYP 5 इयर प्लॅन, याच्यामध्ये कोणकोणते उद्योग हाती घेण्यात आले, उद्योगावर प्रश्न आहे। भाकरा नांगल प्रकल्प, हिराकुड योजना, कोशी प्रकल्प, दुर्गापूर पोलाद प्रकल्प। इंटरेस्टिंग आहे, प्रत्येक प्रकल्पाचं स्थापना वर्ष तुम्हाला माहीत असावं। हे प्रकल्प नेमके कोठे स्थापन झाले, कोणाच्या मदतीने स्थापन झाले। आता हे दुर्गापूर म्हणलं की मग मी तुम्हाला ते रचं शॉर्टकट सांगितलंय, ब्रिटनच्या मदतीने। हिराकुड नेमकं याचं वैशिष्ट्य काय, मग कोणत्या राज्यामध्ये, कोशी प्रकल्प कुठे सुरू झाला, आणि मग खाली ऑप्शन आहे की क सोडून सर्व, ड सोडून सर्व, अ सोडून सर्व आणि वरील सर्व बरोबर। 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। बघा मित्रांनो, भाकरा नांगल आहे का पहिल्या याच्यात, यस। हिराकुड महानदीवरील, यस। कोशी प्रकल्प, यस। कोणत्या राज्यामध्ये सांगा, दुर्गापूर नाही, दुर्गापूर कोणत्या योजनेमध्ये आहे, हाही एक प्रश्न तुमच्या समोर आला पाहिजे। इथे ड सोडून सर्व असं उत्तर येणार आहे। आपण बघूया आणखी स्पष्टीकरण। दुर्गापूर पोलाद प्रकल्प, जो की तुम्हाला मी सांगितलं आताच की ब्रिटनच्या मदतीने 1962 मध्ये दुसऱ्या योजना काळामध्ये सुरू झालेला आहे। मग जो प्रश्न आपला शिकवणं चालू आहे का त्याच्याकडेच लक्ष द्या, कदाचित तुम्हाला पुढचे या ठिकाणी ॲनालिसिस दिसेल, मात्र आपलं जे चालू आहे त्यावर लक्ष द्या। बघा बेरोजगारी संदर्भात विधान ओळखा म्हटलेलं आहे, योग्य विधान। आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे तुम्हाला काही डेमो टेस्ट आपण टाकत असतो त्या तुम्ही बघू शकता। आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदे पाटील GST इन्स्पेक्टर, यालाही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। बघा बेरोजगारी संदर्भात विधानं या ठिकाणी आहेत। ग्रामीण भागातील महिलांपेक्षा शहरी भागातील महिलांमध्ये जास्त प्रमाणात बेरोजगारी आहे। ग्रामीण शहरी महिलांच्या बाबतीमध्ये वर्गीकरण आहे की शहरी महिलांमध्ये जास्त बेरोजगारी आहे। दुसरं, ग्रामीण भागातील पुरुषांपेक्षा शहरी भागातील पुरुषांमध्ये कमी बेरोजगारी आहे असं म्हटलेलं आहे। आणि खाली मग दोन्ही बरोबर, अ बरोबर, फक्त ब, दोन्ही चूक असं म्हटलेलं आहे। 13 नंबरचा प्रश्न आहे। मित्रांनो काय आहे, थोडंसं विचार करावा लागेल तुम्हाला। आपण लोकसंख्या नावाचा टॉपिक तुम्हाला पूर्व परीक्षेला सातत्याने विचारला गेला आहे, आणि बेरोजगारी तर तुम्हाला दारिद्र्य बेरोजगारी नावाचा टॉपिक करूनच ठेवायचा आहे। इथे जर बघितलं तुम्ही ग्रामीण महिलांपेक्षा शहरी महिलांमध्ये जास्त बेरोजगारी आहे का, तर यस, आपण आकडे सुद्धा बघूया। आणि ग्रामीण पुरुषापेक्षा शहरी पुरुषांमध्ये कमी बेरोजगारी आहे का, यस। म्हणजे बघा शहरी भागामध्ये पुरुषांना जास्त काम आहे, ग्रामीण भागामध्ये महिलांना व्यवस्थित काम आहे असं आपण म्हणू शकतो। इथे उत्तर माझं येणार आहे की दोन्ही बरोबर।
बघूया आपण स्पष्टीकरण काय दिलेलं आहे या ठिकाणी. आकडेवारी त्या ठिकाणी तुम्हाला बघितल्यावर थोडंसं आणखी आयडिया येईल. इथे स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी जर बघितली पुरुषांची 4.2% आहे आणि महिलांची 7.8% आहे ग्रामीण भागामध्ये. ओके. शहरी भागामध्ये जर बघितलं पुरुषांची बेरोजगारी 3.3% आहे, महिलांची बेरोजगारी 12.1%. म्हणजे शहरी भागामध्ये महिला बेरोजगारी किती जास्त आहे ती तुमच्या लक्षात येते आहे. ओके. ग्रामीण, आता इथे ग्रामीण आणि शहरीची जर तुलना केली तर ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी ही 5.1% आहे, शहरी भागामध्ये 4.9% आहे. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर भारतातील एकूण पुरुषांची बेरोजगारी 4%, महिला 8.7% आणि एक सरासरी जर बघितली तर 5%. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे की ग्रामीण आणि शहरी, पुरुष आणि महिला जर बघितले इथे तर इकडे ग्रामीणमध्ये महिलांची बेरोजगारी तुमच्या लक्षात येते आहे, शहरी भागामध्ये तर ते महिलांपेक्षा जास्त. म्हणजे इथे ग्रामीण शहरी महिलांचं जर इथे आपण जे प्रश्न आपल्याला विचारला तुलना केली तर ग्रामीण भागामध्ये 7% बेरोजगारी आहे, शहरीमध्ये जवळपास 12%. इथे 8 म्हणूया आपण ग्रामीण भागामध्ये, पण ग्रामीणपेक्षा शहरीमध्ये महिलांची बेरोजगारी जास्त आहे. आणि इकडे जर बघितलं तुम्ही पुरुषांच्या बाबतीत तर आपण तिथे बघतोय की शहरी भागामध्ये बेरोजगारी कमी आहे ग्रामीणच्या बाबतीत. थोडीशी ते तुलनात्मक मुद्दे तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेले होते. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी 14 नंबरचा प्रश्न आहे. विधान दिले. विधान दरवाढीचे तीव्रतेनुसार 4 प्रकार पडतात असं म्हटलेलं आहे. दरवाढ याची तीव्रतेनुसार 4 प्रकार पडतायत. दुसरं, बेसुमार दरवाढीचा दर हा 20% पेक्षा जास्त असतो. बेसुमार हा शब्दप्रयोग इथे वापरला आहे. त्याच्यानंतर रांगणारी दरवाढ ही 3% किंवा त्यापेक्षा कमी असते. काय? दरवाढ तीव्रता 4 प्रकार. बेसुमार 20% पेक्षा जास्त, रांगणारी 3%, म्हणजे ज्याला आम्ही महागाई म्हणतो ना त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. अयोग्य विधान सांगा. असत्य, फक्त ब आणि क असत्य, फक्त क असत्य आणि वरील सर्व पर्याय योग्य. आता इथे थोडंसं गुगली आहे. इकडे अयोग्य म्हटलंय, खाली पुन्हा ऑप्शनमध्ये असत्य नावाचे शब्दप्रयोग तुम्ही या ठिकाणी बघतायत. 14 नंबरचा प्रश्न बघा. दरवाढ किती प्रकारची असू शकते, कोणकोणती असू शकते, आपण आधी स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं आम्हाला उत्तर काढायचं आहे, तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. बघा, इथे जर बघितलं तुम्ही तर पैशाचा सिद्धांत जो आहे, क्वांटिटी थेअरी ऑफ मनी ज्याला आम्ही म्हणतो आहे, त्याच्या क्लासिक सिद्धांतानुसार आपण पाहिले की पैशाचा पुरवठा वाढला की भाववाढ होते. दरवाढ केव्हा होते आहे तर पैशाचा पुरवठा वाढला तर दरवाढ होते आहे, आणि भाववाढ झाली की पैशाची किंमत कमी होते. भाववाढ झाली पैशाचं मूल्य कमी होते. म्हणजे पैशाचा पुरवठा अतिरिक्त वाढला की पैशाची किंमत कमी होत असते. भाववाढ म्हणजे थोडक्यातच चलनवाढ होय. आणि मग त्याच्या तीव्रतेनुसार 4 प्रकार पडतात. आपल्याला इथे ते क्लिअर होतं की यस, चला 4 प्रकार आहे. म्हणजे पहिलं विधान तर आपल्या या ठिकाणी बरोबर येतं आहे. मग 4 प्रकार कोणते आहे बघा. इथे रांगणारी, ज्याला आम्ही क्रिपिंग म्हणतो आहे, एकदम स्लो, म्हणजे खूप जास्त दरवाढ नाही आहे. तिला 3% च्या आसपास ती दरवाढ जी आहे तिला रांगणारी म्हणतो आम्ही. चालणारी जी आहे 3% म्हणजे 3% कमी असेल रांगणारी, 3% वर पोहोचली ती चालणारी, वॉकिंग. पळणारी 10% ते 20%, रनिंग म्हणतोय आम्ही त्याला किंवा गॅलोपिंग म्हणतोय. आणि बेसुमार, ज्याला आम्ही रन अवे म्हणतोय, ती 20% पेक्षा जास्त. असे 4 प्रकार तुम्हाला दिले आणि 4 विधानं तुम्हाला, या 4 प्रकारावर तुम्हाला खाली प्रश्नामध्ये विधानं दिली होती. ते जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येतील की यस, बेसुमार 20% पेक्षा जास्त आहे, रांगणारी 3% पेक्षा कमी आहे आणि 4 प्रकार आहेत. जमतंय? कळतंय का? कळत असेल तर लाईक करा व्हिडिओला, आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ. आणि यस, याच लेव्हलच्या दर्जेदार अशा 20 टेस्ट बघा. कमी दिवस तुमच्याकडे राहिलेले आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. 20 टेस्ट तुम्हाला या ठिकाणी एकदम जबरदस्त सोडवता येणार आहे. CSATच्या सुद्धा याच पद्धतीच्या टेस्ट आहे. आणि GHच्या तुम्हाला करायचं काय, फक्त STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आता परीक्षा जवळ आल्यामुळे आपण या टेस्ट सिरीजची फीस कमी केलेली आहे अत्यंत. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्या ठिकाणी स्टोअर सेक्शनला जा, स्टोअर सेक्शनला, आणि डाउनलोड करताना स्टुडंट हा ऑप्शन निवडा. काही जण पॅरेंट म्हणून डाउनलोड केलं तर तुम्हाला स्टोअर सेक्शनच दिसणार नाही. डाउनलोड करताना काही नाही, तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागतो, मेल ID कोणाचाही टाकला तरी चालतो. मोबाईल IDवर तुम्हाला OTP येईल, त्या ठिकाणी बस तेवढंच करायचं, काहीच नाही. फ्रीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड होणार आहे. स्टोअर सेक्शनला जा, राज्यसेवा पूर्व म्हणून सर्च करा.
हे MPSC मधून सर्च करा, तुम्हाला येऊन जाईल. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर तुम्हाला ते PDF स्वरूपात त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे. तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकतात किंवा PDF स्वरूपात सुद्धा सोडवू शकतात या टेस्ट. पुढच्या मुद्द्याकडे मी जातो. इथे तुम्हाला वरील सर्व पर्याय योग्य हे उत्तर भेटतं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी या ठिकाणी बघा काय आहे. विधान अ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. परकीय कर्जात परकीय व्यापारी कर्ज अनिवासी भारतीयांच्या ठेवी. बघा परकीय कर्जामध्ये नेमकं काय येतं आहे. परकीय व्यापारी कर्ज अनिवासी भारतीयांच्या ठेवी, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्ज, परकीय मदत व अनुदान हे सगळं याच्यात येत आहे. दुसरं, विकसनशील देशामध्ये भांडवलाची कमतरता भरून काढण्यासाठी परकीय भांडवलाची आवश्यकता असते असं म्हटलेलं आहे. तुमच्या समोर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. अ बरोबर, ब बरोबर, अ ब दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक. विकसनशील देशामध्ये या ठिकाणी भांडवल कमतरता भरून काढण्यासाठी परकीय याची आवश्यकता असते असं म्हटलेलं आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला काय बरोबर वाटते? परकीय कर्जामध्ये या सगळ्या बाबी येत आहेत का? आणि दुसरं, भांडवलाची कमतरता भरून काढण्यासाठी परकीय भांडवलाची आवश्यकता असते असं म्हटलेलं आहे. तुम्हाला विचारलेलं आहे काय बरोबर आहे किंवा काय चूक आहे. आपण या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरणाकडे जाऊया. तुमच्या लक्षात येईल की नेमकं उत्तर काय येतं आहे. बघा, परकीय भांडवल म्हणजे काय आधी ते आपण समजून घेऊ. फॉरेन कॅपिटल याला आम्ही म्हणतोय. परकीय भांडवल यामध्ये कोणत्या गोष्टी आहे? याच्यामध्ये एकतर परकीय कर्ज येतात, यामध्ये परकीय व्यापारी कर्ज येतात, अनिवासी भारतीयांच्या ठेवी येतात, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्ज येतात, परकीय मदत येते, अनुदान येते. हे सगळंच याच्यामध्ये येतं परकीय कर्जामध्ये. आता गुंतवणूक, यामध्ये थेट परकीय गुंतवणूक FDI येते आणि अप्रत्यक्ष फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण ज्याला म्हणतो आहे किंवा FPI या दोघांचाही समावेश होतो आहे. आता परकीय भांडवलाची गरज काय असते नेमका? विकसनशील देश जे आहे, जे की विकासाकडे जात आहेत, त्यांच्या भांडवलाची ही कमतरता भरवून काढतं. बरोबर. दुसरं, तिकडचे खर्चिक प्रकल्प त्यांची बांधणी करण्यासाठी याची गरज असते, नवीन तंत्रज्ञानासाठी गरज असते. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दोनही विधानं तुम्हाला इथे बरोबर दिसत आहेत. ओके, दोनही विधानं बरोबर दिसत आहेत. इथे 15चं उत्तर 3 आलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. पुढचा प्रश्न बघा, इतिहासाचे प्रश्न आता सुरू होत आहेत. इथे संस्थान आणि त्याची खालसा करणं. आता संस्थानाची खालसा करणं कोणी केले हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, मग त्याचा क्रम लावा म्हटलंय. कोणतं संस्थान कधी खालसा झालं ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नागपूर दिलंय, उदयपूर दिलंय, झाशी दिलंय, सातारा दिलंय आणि जैतापूर दिलंय. आणि खाली मग तुम्हाला क्रम दिले आहे. तुम्हाला हे संस्थान कधी खालसा झाले हे जर माहीत असेल तर मग या प्रश्नाचं उत्तर तुमचं येत आहे. आपण बघूया या ठिकाणी स्पष्टीकरण. बघा, इथे जर बघितलं तुम्ही तर दत्तक विधान नामंजूर तत्वाचा वापर आहे सगळ्यात महत्त्वाचं. डलहौसी करतोय, लॉर्ड डलहौसी. आणि मग हे बघा कशा पद्धतीने सगळ्यात आधी इथे सातारा संस्थानाचं खालसाकरण 1843ला तुम्हाला इथे दिसतंय. जैतापूरचं 1849ला, भगतचं 1850, उदयपूर 1852, झाशी 1853 आणि नागपूर 1854. बघा, नागपूर सगळ्यात शेवटी, झाशी 53ला आहे. म्हणजे या ठिकाणी या यादीमध्ये जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. मग याच्यानुसार जर आम्ही बघितलं तर आमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. आमचं उत्तर इथे येतं ते म्हणजे 1 नंबरचं उत्तर आमचं इथे येतं. म्हणजे सातारा सगळ्यात आधी, नंतर मग या ठिकाणी जैतपूर असं म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर उदयपूर, त्याच्यानंतर झाशी आणि नंतर नागपूर. हा क्रम आमचा असला पाहिजे. ओके, या पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागतं. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणेवर याच्या आधी प्रश्न सातत्याने आले. 1919चा या कायद्याने निर्माण झाला हाय कमिशन पद जे होतं निर्माण झालं त्याबाबत काही विधान आहे. हाय कमिशनरचं पद म्हणूया आपण त्याला. ओके, काय आहे? भारतमंत्र्याची काही कामं त्यांच्याकडे आली, पहिला मुद्दा. दुसरा, तो भारताच्या गव्हर्नर जनरल इन काउन्सिलच्या ब्रिटनमधील एजंट म्हणून काम करायचा. बघा, काउन्सिलचा ब्रिटनमधला एजंट म्हणून, आणि त्याची नियुक्ती, पगार, भत्ती ब्रिटिश सरकारमार्फत देण्यात येईल असं म्हटलं होतं. आणि त्याच्या ताब्यामध्ये स्टोअर खातं असेल असं म्हटलं होतं. खाली ब, क, ड, फक्त क आणि ड. तुम्हाला काय योग्य वाटतंय? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1919. हाय कमिशनर हे ते पद आहे. आणि इथे तुम्हाला योग्य विचारलेलं आहे, नाही अयोग्य विचारलेलं आहे हे लक्षात घ्या. आधी हे सुद्धा इथे वाचणं गरजेचं आहे की आम्हाला अयोग्य विचारतायत की योग्य विचारतायत. इथे जर चूक झाली तर मग त्या चुकीला माफी नाहीये. बघा, इथे पहिलं जर बघितलं ना, भारतमंत्र्याची काही कामं त्याच्याकडे सोपवली का, तर यस. दुसरं, तो एजंट म्हणून काम करणार, यस.
आता हे मात्र हे जे आहे ना, हे इथे तर भारतीयांचं हे ना, भारतीयांवर अन्याय. हे ब्रिटिश सरकारने देते, हे भारत सरकार देणार आहे ते पगार वगैरे द्यायची, सगळं पैसा आमचा वापरणार आणि हे स्टोअर खाते त्याच्या ताब्यात असेल का? यस. म्हणजे इथे जर बघितलं अयोग्य, तर फक्त क हे या ठिकाणी अयोग्य येणार आहे. फक्त क हे अयोग्य येणार आहे. आपण बघूया तरी स्पष्टीकरण. बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जी आहे 1919, हाय कमिशनर हे एक नवीन पद निर्माण करण्यात आलं या कायद्यानुसार, ती माहीत असू द्या. बघा, त्याची नियुक्ती आणि पगार हा जो आहे तो भारत सरकारमार्फत देतील, हे विधान इथे लक्षात घ्या. त्याच्याकडे स्टोअर खाते म्हणजे भारत सरकारच्या वतीने जे खरेदी करणार आहेत ते भारतीय विद्यार्थी खाते इत्यादी विभाग त्याच्या ताब्यात असतील असं म्हटलेलं होतं. इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. उत्तर तुमचं क आलं पाहिजे, की क नंबर हे चुकीचं आहे. पुढे संस्था आणि संस्थापक जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, संस्था आणि संस्थापकाच्या जोड्या. सोपा प्रश्न आहे, निश्चितपणे तुम्ही लगेच उत्तर देणार आहात या प्रश्नाचं. रामकृष्ण मिशन कोणाची आहे, हिंदू महासभा कोणाची आहे, इंडियन पॅट्रिऑटिक असोसिएशन कोणाची आणि नायर सर्व्हिस सोसायटी कोणाची. बघा मित्रांनो, काही वेळेस काय होतं, आम्हाला एकदम सोपं माहीत असतं की रामकृष्ण परमहंस मला माहिती आहे बाबा, हिंदू महासभा समजा मला माहिती आहे, पंडित मदन मोहन मालवीय, तुम्हाला 2 जरी माहीत असेल ना, तरी तुम्ही अचं समजा 4 होतंय, तर तुमचं हे 3 आणि 4 नंबरचं तर कटलं बघा, म्हणजे तुम्हाला वरच्या 2 मध्ये. मग आता इथे बाबा चला 1 आणि 2चं दोन्ही सारखं येतंय, मग मला या ठिकाणी काय करावं लागेल, योग्य. मग इथे माझं व्यवस्थित आलं पाहिजे, मला इथे कळायला पाहिजे की इंडियन पॅट्रिऑटिक असोसिएशन जी आहे ती सर सय्यद अहमद खान यांची आहे, नायर सर्व्हिस सोसायटी रामकृष्ण पिल्ले आहे. आता पिल्लई वगैरे जे म्हणतो आम्ही नायर, हे दक्षिणेतलं नाव, तुम्हाला थोडंसं लॉजिकही तुम्ही लावू शकतात. आणि सर सय्यद अहमद खान यांचं थोडंसं वाचन असेल तर तुम्हाला या ठिकाणी कळेल की नेमकं उत्तर काय. ते 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. ओके. आणि मग ते कधी स्थापन केलं बघा, रामकृष्ण मिशन 1897ची स्थापना आहे, हिंदू महासभा 1915ची आहे, इंडियन पॅट्रिऑटिक असोसिएशन 1888ची आहे, नायर सर्व्हिसेस सोसायटी 1914ची आहे. हेही आम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, कळतं आहे का तुम्हाला? बघा, खूप जास्त पाल्लाळ मला या ठिकाणी लावायचा नाही आहे, कारण की आपल्याकडे वेळ कमी असतो आणि कमी वेळेत आपल्याला जास्त प्रश्न घ्यायचे. म्हणजे एका सेशनमध्ये जे प्रश्न घेतोय त्यावर खरं म्हणजे मी समाधानी नाही आहे, मात्र फार मोठे लेक्चर्स वेळेच्या अभावामुळे मी सुद्धा बनवू शकत नाही. त्याच्यामुळे एक 10 प्रश्न आपण एका सेशनमध्ये कव्हर करतो आहोत. विवरणावरून व्यक्तिबळ का असा प्रश्न सातत्याने येतोय. संस्कृतचे महान पंडित तरी पाश्चात्य विचारांचा स्वीकार केला. तत्वबोधिनी सभेमध्ये यांचा सहभाग होता. संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन यांनी सुरू केले आणि विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ आणि शास्त्राचा आधार यांनी घेतला. केशवचंद्र सेन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती रानडे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर बघा, विधवा पुनर्विवाह म्हटलं की एक नाव आम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागतं, ईश्वरचंद्र विद्यासागर. महान पंडित संस्कृतचे हेही त्यांच्याबद्दल लागू होतं. हे पाश्चात्य विचारांचा स्वीकार त्यांनी केला होता हेही माहीत असलं पाहिजे. संस्कृत कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केलं हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. ईश्वरचंद्र विद्यासागर, इंटरेस्टिंग. मग त्यांचा या ठिकाणी आपण बघतोय की जन्म 1820चा आहे, मृत्यू 1891चा आहे. मूळ आडनाव बंडोपाध्याय असं त्यांचं होतं. त्याच्यानंतर हिंदू धर्मशास्त्रविषयक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे विद्यासागर ही पदवी, बघा ही विद्यासागर ही पदवी का आली. बंगालमधील श्रेष्ठ संस्कृत पंडित लेखक ते होते आणि आधुनिक बंगाली गद्याचे जनक म्हणून सुद्धा आम्ही ईश्वरचंद्र विद्यासागर यांना ओळखतो, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा या ठिकाणचा प्रश्न तुमच्या समोर आहे, 20वा प्रश्न. इंग्रजी शिक्षित बंगाली पिढीचा परवलीचा शब्द टिंबटिंब होता. काय? इंग्रजी शिक्षित बंगाली पिढी, परवलीचा शब्द, राष्ट्रवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, पाश्चात्तीकरण आणि वरीलपैकी एकही नाही. तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लॉजिकल आहे. इथे म्हणजे इथे पाठ करून काही जमणार नाहीये. इथे जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर बुद्धिप्रामाण्यवाद, बुद्धीला जे योग्य वाटेल ना ते. पुस्तकात काय लिहिलंय आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, आम्हाला काय प्रत्यक्ष अनुभवातून आम्हाला काय वाटतंय ते. म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादाची या ठिकाणी व्याख्या तुम्हाला दिली आहे की स्वतःच्या विवेचक बुद्धीला जे पटतं त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याच्या आधारावर कृती असणं, याला बुद्धिप्रामाण्यवाद आम्ही म्हटलोय. शिक्षण विचाराच्या प्रसारातून या ठिकाणी एक गट उदयाला आला, बुद्धिप्रामाण्यवाद, उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीवादी दृष्टिकोन. आणि आगरकर हे यातले एक अत्यंत महत्त्वाचे विचारवंत. या काळात त्यांच्यावर स्मिथ लॉक, रुसो, थॉमस पेन, हर्बर्ट स्पेन्सर, बेंथम मिल इत्यादींचा प्रभाव होता, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. तर बघा, अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या या सेशनमध्ये महत्त्वाचे प्रश्न
इथे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आपण बघतोय STI RCP ॲप्लिकेशनवर. ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि आता विचार करू नका. राज्यसेवा पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. इथे एक प्रॅक्टिस आहे. पॅसेजची प्रॅक्टिस असली पाहिजे आणि इकडे GSचं सुद्धा प्रॅक्टिस असली पाहिजे आणि ते तुम्हाला इथे आपण अवेलेबल करून दिले. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.